मन मन दुसरे चरणा जाणदांच्या त्यांच्या कृपादाने कधीचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु जगद्वंदनीय जगश्रेष्ठ श्री तुकोबाराय यांच्या गाथेतील हितपर प्रकरणातील तुमच्या आमच्या आणि सर्वांच्या परिचयाचा 4 चरणाचा अभंग कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला आहे. कीर्तनाला सुरुवात करण्याआधी छोटासा परिहार देणे हे वक्त्याचे कर्तव्य आहे. ज्ञानोबा व तुकाराम महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही महाराष्ट्र भूमी, या महाराष्ट्र भूमीमध्ये छोटेसे मोठेसे गाव अकलूज संग्रामनगर ज्यांनी मला तारीख दिली ते श्री गुरुवर्य लोणकर भाऊ यांचे मी मनपूर्वक आभारी आहे. आणि मृदुंगाचार्य टाळकरी माळकरी आणि तुम्ही सर्व संत श्रोते तुम्हा सर्वांचे मी मनपूर्वक आभारी आहे. माझे गुरुवर्य हरिभक्त परायण शिवाजी महाराज शेळके आणि हरिभक्त परायण माझे पिता चेतन महाराज होले यांचे मी मनपूर्वक आभारी आहे. तुम्ही सर्व संत श्रोते तुम सर्वांचे आभार मानून मी कीर्तनाला सुरुवात करते. विठ्ठल विठ्ठल आजच्या कीर्तनाचा प्रतिपाद्य विषय असा आहे की अभंग तुकोबाराय यांच्या गाथेतील 4 चरणाचा अभंग आहे. या अभंगातून तुकोबाराय आपल्या हिताच्या ठिकाणी जाग असलेल्या मुलांच्या आई वडिलांना तुकोबाराय धन्य देतात. मग असा प्रश्न निर्माण होतो की असा पुत्र कोण तर या महाराष्ट्राचे जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराज, ज्या शिवबांनी स्वतःच्या धारुत्वावर दिल्लीच्या तख्तापर्यंत स्वराज्याची स्थापना केली ते छत्रपती शिवाजी महाराज नाव या तालुक्यापुरतेच नाहीये, जिल्ह्यापुरतेच नाहीये, महाराष्ट्रापुरते नसून भारताच्या कानाकोपऱ्यापर्यंत मातीच्या कणाकणापर्यंत माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आहे महाराज. आणि अशा छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई वडिलांना तुकोबाराय धन्य देतात. तुम्ही म्हणाल महाराज इथे एक शंका आहे, विजय बबूला काम कसे काय बाबळी झाडाला कधी आंबे लागू शकतात का? लागू शकतात का? पटापट उतरतेच चला लागू शकतात का? नाही. म्हणून तर शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी महाराज सांगतात बीज जर चांगलं असेल तर रोपटी चांगली जमतात. बर मला एक सांगा, हिरण्यकशिपू एवढा पापी तरीही भक्त प्रल्हाद का जन्मला हो? का जन्मला? त्याचं कारण आहे पूर्वीच्या काळामध्ये हिरण्यकशिपूची पत्नी कैयत्री तिचे देव इंद्राने चोरले असताना नारदाने पाहिले. नारदाने इंद्राला हाक मारून सांगितले, अरे इंद्रा ती महापतिव्रता आहे, तिने जर शाप दिला तर जळून खाक होशील. तिची देवा
बाळ तिथं सोडलं आणि नारदाच्या आश्रमामध्ये जाऊन राहू लागली. कैयात्री नारदाच्या मुखामध्ये माझ्या भगवान परमात्म्याचं नामाचं नामचिंतन चालू असल्यामुळे त्या नामाचा परिणाम कैयात्रीच्या पोटात असणाऱ्या बाळावर म्हणजेच भक्त प्रल्हादावरती झाला. तरीही मी हे सांगत नाही. ज्ञानोबा हरिपाठ सांगतात सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला कृष्णदाता सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला उद्धवला धला कृष्णदाता. महाराज मला एक सांगा, हिरण्यकशिपू एवढा पापी तरी भक्त प्रल्हाद का जन्माला आलो? त्याचं कारण आहे त्याची आई पुण्यवान होती. सुशील मात्र पुण्येन पित्रेण पुण्येन चतुर्था दाशावंत पुण्येन आत्मावंत पुण्येन सभाग्यता. उन्मत्त पुत्र जन्माला येतो तो त्याच्या आईच्या पापांनी. मूर्ख पुत्र जन्माला येतो तो त्याच्या बापाच्या पापांनी. कंजूस पुत्र जन्माला येतो तो त्याच्या वंशाच्या पापांनी. आणि दारिद्र्य पुत्र जन्माला येतो तो त्याच्या वंश स्वतःच्या पापांनी. त्याच्या उलट ज्यार्थी शीलवान आणि विद्वान पुत्र जन्माला येण्यार्थी त्याच्या पुण्यवान अशा आई वडिलांना तुकोबा धन्य देतात. हे अभंगाच्या प्रथम चरणात. आपुलिया हिता जोसे जागता धन्य माता पिता तयाचिया. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तया चारिक वाटे देवा. तर धन्य माता आणि नंतर पिता असे का तर आहे? संतांचे वाङ्मय हे शास्त्राचे आधारे आहे. असं शास्त्र सांगतं की पहिल्या क्रमांकाला मातृदेव भव आणि दुसऱ्या क्रमांकाला पितृदेव भव. असे का तर आहे संतांचे वाङ्मय. आधी माता व नंतर पिता यात दुसरं कारण म्हणजे बाळ जन्माला आल्यावर त्याच्यावर महत्त्वाचे संस्कार करणे हे मातेचे काम आहे.
काही दिवसांनी संबंध घडवणे हे पित्याचे काम आहे. याचं तिसरं कारण म्हणजे आई घराचे मांगल्य असते आणि बाप घराचा अस्तित्व असतो. म्हणजे छोट्या संकटांना आई असते आणि मोठ्या संकटांना बाप असतो. पहा माऊली, तुम्हाला मी उदाहरण देते. आपण जर रस्त्याने जात असताना आपल्या बोटाला ठेच लागले, आपण काय म्हणतो? अगं आई ग. आई ग. आणि आपण जर एखादा भल्या मोठा रस्ता क्रॉस करत असताना आपल्या अंगावर जर एखादा ट्रक येत असला, आपण काय म्हणतो? अरे बापरे. अरे बापरे. म्हणून तुकोबाराय सांगतात, धन्य माता पिता दयाच्या विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. मनुष्य जीवनामध्ये आई वडील हे देवता आहेत. या जगामध्ये आई वडिलांना मानतो कोण? स्वामी दिले जगाचा, आई विना भिकारी. महाराज, या जगामध्ये आई वडिलांना किंमत नाही तर या जगामध्ये सर्वात मोठी किंमत कोठे आहे? तर या जगामध्ये सर्वात मोठी किंमत आई जवळ आहे. तर ज्याला आई नाही ना त्याला आईची किंमत विचारा. ज्याला बाप नाही ना त्याला बापाची किंमत विचारा. आई माझी मायेचा सागर, मायेचा सागर, तिला तिने जीवना कर. आता काय आहे? बायको माझी भांडणाचा संसार. आज नवरा बायको म्हटलं भांडण असणारच. पण प्रत्येकाची बायको प्रत्येकाला वेगवेगळ्या पद्धतीने भांडत असते. जसं की नहाव्याची बायको म्हणते, जरा मोबाईल "तू माझ्या केसाने गाळा हात दुखायला लागला कापला." माझा. शहराची बायको म्हणते, थांबून ठोकूनच मऊ करते. पेंटाची बायको म्हणते, थांबून थोबाडाच रंगवते. वकिलाची बायको म्हणते, थांबून निकालच लावते. अशा प्रकारे बायका म्हणत असतात, विठाला विठाला ऐका, तुम्हाला मी सांगते. एक मुलगा रात्री उशिरा घरी आला. त्याला त्याच्या आईने जेवायला वाढले, 2 घास खाल्ले आणि म्हणतो कसा? कुणी केली भाजी? आई काहीच बोलले नाही. परत म्हणतो कसा? कुणी केली भाजी? आई म्हणाली मी नाही केली. मुलगा म्हणाला मग कोणी केली? आई म्हणाली तुझी बाई कोणी केली? मुलगा म्हणाला असतं हाय वय, चालायचं नवीन हाय, बसण्याचा अनुभव नाही. मग म्हणून बाबा आपलीच गाडी, आपलीच गाडी, आपली आज बायकोची गोल गोल साडी, हातात पेढी, ओढतोय गाडी. त्याची बायको मात्र जाडी जाडी आणि आई मात्र हातकोळी. तर का? आई रे बैमान दुनिया. आई वडिलांना किंमत नाही तर या जगामध्ये
सर्वात मोठी किंमत कोठे आहे? तर या जगामध्ये सर्वात मोठी किंमत आईजवळ आहे. असं एका ठिकाणी गेलते. तिथल्या एका मुलाला एक प्रश्न विचारला की छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यात झाला? गुरुजी तर बुक म्हणत बसले होते. ती गुरुजींकडे बघत म्हणाला की गुरुजींची किल्ल्यात झाला. तर आता मी तुम्हाला सांगते की छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म हा कोणत्या किल्ल्यात झाला? सगळ्यांनी हातवारी करा. एकच राजा म्हणून आई वडिलांची सेवा करा, त्यांना कधी दुखवू नका. आजपासून सूनबाईने सासूला आई माना आणि आजपासून सासूबाईने सुनेला मुलगी माना. कारण कीर्तन असले पाहिजे. कारण एक दिवस सगळ्यांचा चेहरा हसतो, विचारायला जाऊन टेकतो, उदबत्तीचं वाजताचे टाका जाऊन घुसतो. कारण एक दिवस निघणार आहे वरात, खोबरं चिल्लरची परात. लहान पोर म्हणतात तसं मनावराचं रात विठाला विठाला विठाला. असं एका ठिकाणी कीर्तनाला गेलते. गेलं बसत कीर्तन 9 वाजता होतं आणि मी इथे 7 वाजता पोचले. ज्याची माझी तारीख दिसते का तीच माझ्या मध्ये पोरे सर्व बाजूला महाराजाची मी तुझं काय मध्ये 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 मी बोलले मीच महाराज आहे. मी का तुम्हाला पोटात दिसते का पोटात? अहो खुशाल हा म्हणताय दिसते का? नाही. माझं कसं आहे, मला ना बॉडी ना दाढी. मला दाढी येण्याचा प्रश्न येत नाही कारण मी तर मुलगी
आजीने विचारले, आजी तुम्हाला मुलं किती? आजी म्हणाले, 3 मुले आहेत मला. मी म्हणाले, काय करतात? आजी म्हणाली, पहिला मुलगा इंजिनियर आहे, दुसरा मुलगा शिक्षक आहे. आणि आजी गप्पच बसली. मी म्हणाले, आजी तिसरा मुलगा? आजी काहीच बोलली नाही. मी म्हणाले, काय करतो? दारू पितो का? आजी म्हणाली, नाही. मी म्हणाले, मग करतो तरी काय? आजी म्हणाली, तुझ्यासारखंच रोज एक गाव कीर्तन भजन करत बोंबलत फिरतो. मम्मी का रोज एकटाच गाव बोंबलत फिरते का? हे तू कोबार आहे, अभंगाची दुसऱ्याच्या नसतात. होळी कन्या पुत्र मातृत्वाचा पराक्रम आणि परिक्रम फक्त कन्या म्हणजे मुलगीच करू शकते. मुलीचं प्रेम हे निस्वार्थी आहे. कल्पना करा, 10 वर्षाची मुलगी जर शाळेतून घरी आली ना, आपल्या आईला विचारते की आई बाबा जेवले का ग? आई म्हणते नाही बेटे, तुझ्या बाबांनी सकाळपासून चहा नाही घेतला, कॉफी नाही घेतली, नाश्ता नाही केला, जेवण नाही केले. मुलगी तिथे बसून राहते आणि मनात विचार करते की आज आपला जन्मदाता बाप उपाशी असताना आपण कसं जेवायचं. आणि त्या रात्री मुलगी आपल्या बापाला आग्रह करते की बाबा 2 घास तरी खाऊन घ्या ना, बाबा 2 घास तरी खाऊन घ्या ना. जेव्हा बाप नकार देतो ना, मुलगी मुळमुळ रडू लागते. आणि त्या रात्री मुलगी सगळ्या घरादाराला झोपून देते. रात्री 11 वाजता आपल्या बापाच्या रूम मध्ये जाते. बापाच्या तोंडावरील चादर काढते. तेव्हा बाप जागा होतो. बाप म्हणतो, काय ग ताईडे, का आली? मुलगी म्हणते, बाबा तुमची पाय दुखत असतील ना, बाबा तुमचं डोकं दुखत असेल ना, बाबा पाय टेकून देऊ का, बाबा डोकं दाबू का? तेव्हा बाप ढसाढसा रडतो. याला म्हणतात मुलीच बापावरील प्रेम. ज्या दिवशी मुलीच लग्न असतं ना, मुलगी सासरी जाताना आपल्या भावाला सांगते की दादा
आई बाबाला नीट सांभाळ, त्याला पुढे दुखू नको आणि रडत रडत आपल्या आई बाबांचे रूप घेते. कन्या सासूराची सासूराशी जाय मागे परतोनिया पाहे, ऐसे झाले माझ्या जीवात केव्हा वेददी केशवा. तर आता इतके वेळ आपण बसलो का नाही? बसलो. सगळ्यांनी हात वर करायचं, सगळ्यांनी. विठ्ठल माझा माझा विठोबा रखुमाई
झालेली सेवा सद्गुरु तुकोबारायांच्या चरणी अर्पण करते आणि सेवेला विराम. विठ्ठल जय जय ज्ञानराज माऊली तुकाराम ऐका पुंडलिकावर धारी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. माऊली स्वामी ज्ञानेश्वर महाराज जय. तुकाराम महाराज. ऐका 1400 वर्ष तपश्चर्या करून त्यांना ही अनुभूती आलेली नाही. त्यांना अनुग्रह 14 वर्षाच्या मुक्ताबाईंनी दिला. तसे ही 14 वर्षाची किती वर्ष बाय? हा वा 10 वर्षाची मुक्ताबाई म्हणलं तरी काय वावगं ठरणार नाही. आमची माळ्यांची जात शेत लावू बागायत, शेत बागायत लावलं त्यांनी, पण ह्यांनी भक्तचं शेत लावलं. धन्य माता बेता तयाची कोळी कन्यापुत्र होते जे सात्विक तयाच्या हरिक वाटे देवा. जास्त न बोलण्यापेक्षा थोडक्यात ओळखून घेतो आजची कीर्तन सेवा. कल्याणी हरिभक्तपरायण कल्याणी होले बरोबर ना. त्यांनी आपुल्या येता ज्वाची जागता या अभंगावर त्यांनी सुंदर असं चिंतन केलेलं आहे. त्यांना आपल्या नागेश्वर प्रादेशिक दिंडीतर्फे उत्तरा उदरक त्यांच्या भविष्यात त्यांना सगळ्यांचे शुभ आशीर्वाद त्यांच्या पाठीमागे राहतील. तरी श्रीफळ द्या त्यांना ऑनलाईन श्रीफळ. महाराजांचा श्रीफळ देऊन सन्मान होते. तो सन्मान त्यांनी स्वीकारायचा. द्या की तुमचं कोणतं द्या नाही दिंडीतर्फे द्या आपल्या. तसेच आपले लोणकर साहेब हे सुद्धा आपल्याला इथं गेले 23 वर्ष आपल्याला राहण्याची सोय, अन्नदान, करतात. राहण्याची सोयी त्यांना सुद्धा आपल्या नागेश्वर दिंडीतर्फे एक श्रीफळ देऊन त्यांचा सन्मान होतोय. ते सन्मान त्यांनी स्वीकारायचा. तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. आणि त्यांचं कौतुक असं आहे की एवढी मुलं, लहान लहान मुलं म्हणजे हां त्यांचे वडील हरिभक्तपरायण कल्याणीचे वडील ते सुद्धा इथं आलेले आहेत. आई आणि वडील, आजी, वा छान, सहकुटुंब सहपरिवार कीर्तनासाठी इथं आलेले आहेत. त्यांना सुद्धा वारकऱ्यांच्यातर्फे धन्यवाद. आणि लोटकर सर्वांना विनंती आहे, त्यांनी आम्हाला 23 वर्ष जागा उपलब्ध करून दिली आणि अन्नदान सुद्धा केलेलं आहे. तरी त्यांना नागेश्वर दिंडीतर्फे श्रीफळ देऊन त्यांचा सन्मान आता होतो. या साहेब जागा द्या, जागा बाई थोडी वाटते. एक श्रीफळ द्या.
त्यांचा सत्कार